विधानसभेच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत रात्री 1:45 अकोले विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न सभागृहात मांडण्यात आले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत, जलजीवन मिशनची कामं पूर्ण करणं, आदिवासी भागासाठी नवीन धरणे, चास पिंपळदरी व शिसवत पुलांची उभारणी, बारी संगमनेर रस्त्याच्या ठेकेदारावर कारवाई, भंडारदरा रिंग रोड मंजूर, MIDC उद्योग सुरू करणं, तोलारखिंड बोगदा, आदिवासी भागातील रस्ते व आरोग्य सुविधा तसेच आदिवासी हक्कांचं संरक्षण व पैसा भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. यासह पिंपळगाव खांड धरणाला लोकनेता अजितदादा पवार जलाशय असं नाव देण्याची तसेच अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी सभागृहात करण्यात आली. डॉक्टर किरण लामटे. अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावरती मी बोलण्यासाठी उभा आहे. 18 जानेवारी 2026 आपण एक महाराष्ट्राचा नेता गमावला. आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे. महाराष्ट्रातील जनता हळहळती आहे, कार्यकर्ते हळहळत आहे. आणि आता जेव्हा कर्जमाफीचा हा प्रश्न जेव्हा उभा राहिला त्यावेळेला आवर्जून शेतकऱ्यांना अजितदादांची आठवण येते. तर मला वाटतं ह्या अजितदादांचा जो मृत्यू झाला विमान अपघात, हा कृत्रिम अपघात होता की खरोखर अपघात होता हे महाराष्ट्राच्या जनतेला कळालं पाहिजे. त्याबद्दलचं निवेदन आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये करावं आणि महाराष्ट्राच्या जनतेला ती माहिती अवगत करावी. जर तो अपघात असेल तर तो कुणाच्या हातात नव्हता, परंतु जर हा कृत्रिम अपघात असेल, हा घडून आणलेला प्रसंग असेल तर त्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी पती गमावलाय, पार जैन त्याचे वडील गमावलंय, महाराष्ट्राने एक नेता गमावला याचं दुःख, आणि देवेंद्रजींनी त्यांचा मित्र गमावलाय. त्यामुळं जशी सगळीच मागणी करतायत तसं ह्या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि सत्ताधारी पक्षाच्या वतीनं आम्ही पण मागणी करतोय. आज थोडासा कालपासून पाऊस थांबलाय. बऱ्याच जणांनी मागणी केली की हा जो काही अतिवृष्टी झाली, माझ्या तालुक्यातही खूप मोठी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे बांध खरवडले गेलेत, बांध फुटलेत, जमीन खरवडली आहे, घरं पडली आहेत. तर मला वाटते सरकारनं त्यासाठी मदत लवकरात लवकर जाहीर करावी. त्याबरोबर भाताची रोपं गेलेत, आता परत रोपं टाकायची, मग कधी भातं येणार, कारण ते आदिवासी बांधवांचं सगळं उदरनिर्वाह त्या भात जमिनीवर छोटी छोटी कासरं आहेत. तर मला वाटतं त्याचीही सरकारनं भरपाई दिली पाहिजे. ही मी माझ्या मतदारसंघापुरतं नाही मागत तर महाराष्ट्रासाठी मागतोय. त्याचबरोबर आपण पाहत असाल तर आता मरमर पाऊस पडला, पण उन्हाळ्यामध्ये आदिवासी भागामध्ये शेतीचं पाणी दूर तर प्यायला पाणी भेटत नाही. तर जलजीवन मिशनच्या माध्यमातून जे काही महत्त्वाकांक्षी योजना पूर्णत्वाला जाणार आहे, हर घर जल हर घर नळ, तर मला वाटतं ही योजना लवकर पूर्ण झाली पाहिजे. प्रत्येक गावाला प्रत्येक खेड्याला शुद्ध पाणी भेटलं पाहिजे, त्याकडे सरकारनं विशेष लक्ष दिलं पाहिजे. ज्या आदिवासी भागामध्ये हा पाऊस पडतो, धरणं मात्र खाली आहेत, तिथं जमिनी आदिवासींच्या गेल्यात आणि त्यातून पाणी पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला जातं, जायकवाडी प्रकल्पाला पाणी जातं आणि शेवटला पाणी मात्र इकडं जे काही ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांनाच प्यायला पाणी भेटत नाही. तर तिथं नव्यानं काही धरणं निर्माण करता येतात का? लोअर आंबीजसारखं धरण निर्माण केलं पाहिजे, केळेवाडीसारखं तिथं जो काही धरण, खिळपाटाचं एक धरण बांधायचे, बोट्याला भिलचोंडीचं धरण, अशी ही नवीन धरणं त्या आदिवासी भागामध्ये खास बाब म्हणून त्या अकोले तालुक्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, संगमनेरमध्ये निर्माण झाली पाहिजे. आज पाहत असाल की इकडं समृद्धी होतोय, शक्तिपीठाचा मार्ग करायचा आहे, असे बरेच प्रकल्प करायचे, परंतु आमच्याकडं आजही बऱ्याच ठिकाणी 2 गावांना जोडणारे पूल नाही आहेत. मग तिथं आमचा चास पिंपळदरीचा पूल आहे, तो महत्त्वाचा पूल झाला पाहिजे. शिसवतच्या जवळचा एक पूल आहे, तो पूल झाला पाहिजे. त्याचबरोबर आज जे काही रस्ते आहेत
की आता पाऊस पडला इथपर्यंत ठीक आहे, परंतु माझ्याकडं हॅमच्या माध्यमातून एक रस्ता मंजूर होता बारी संगमनेर, तो झाल्यापासून उखडतोय. झाल्यापासून मी 3 वेळा लक्षवेधी टाकल्या, परंतु लक्षवेधीलाही ठेकेदार दाद देत नाही. आता त्या रस्त्याची चाळण झाली आहे. आता जेव्हा अतिवृष्टी होती तर इकडं अधिकाऱ्यांना किंवा आम्हाला खाजगी JCB न्यावे लागले. ठेकेदारानं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि तो रस्ता सगळा आम्ही साफ केला. दरडी कोसळल्या होत्या त्या बाजूला केल्या. मला वाटतं असा हा जर ठेकेदार असेल तर हा पहिला ब्लॅकलिस्टेड केला पाहिजे. तर त्या दृष्टीनं पण सरकारनं त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे. बाकी भंडारदरा धरणाला 100 वर्ष पूर्ण झालेत का जे भंडारदरा धरण अकोले तालुक्याचं तहान भागवते, पण त्याच्या बाजूचा जो रिंग रोड आहे तो अजूनही पूर्णत्वाला गेला नाही. मधल्या काळामध्ये तो रिंग रोड 100 वर्ष पूर्ण होत आहेत भंडारदऱ्याला, म्हणून एक उत्सव करायचा आणि तो आम्ही रोड पूर्ण करू असं जलसंपदा मंत्र्यांनी सांगितलं होतं, परंतु तो रस्ता काही पूर्ण होऊ शकला नाही. तर मला वाटतं त्या दृष्ट्यातनंही प्रयत्न नाही, त्याच्यासाठी निधीच दिला पाहिजे. नाहीतर भंडारदरा उत्सव 100 वर्षाचा करण्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणजे माझी या निमित्तानं ही पण मागणी आहे की त्या भंडारदऱ्याच्या परिसरातला जो रस्ता आहे त्याला आता 30-40 कोटी रुपये टाकले तर तो पण रस्ता पूर्णत्वाला जाऊ शकेल. त्याचबरोबर पिंपळगाव खांडचं जे धरण आहे त्याला आदरणीय लोकनेते अजितदादा पवार साहेब यांचं नाव देण्यात यावं, ही पण माझी एक मागणी आहे. त्या निमित्तानं इथं आदरणीय उद्योगमंत्री बसलेले आहेत, माझे MIDC त्यांनीच मंजूर केली आहे. मंत्री महोदय तुमचा मनापासून धन्यवाद. परंतु बाकीचाही जो प्रश्न आहे तर आता पुढचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. जागा अधिग्रहित झाली आहे, कंपन्या आल्या पाहिजे, उद्योग निर्माण झालं पाहिजे अशी मी या निमित्तानं मागणी करतो. माझा तोलारखिंडचा बोगदा जो बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे, 40-50 वर्षापासूनची, तर तो पण प्रश्न मार्गी लागावा. या निमित्तानं मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो की आदिवासी भागामध्ये जे काही रस्ते देणार आहेत आपल्या गोरे साहेबांना विनंती करतो की 1000 लोकवस्तीला आपण कॉन्क्रीट रस्त्यानं जोडणार आहे, पण आदिवासी भागातही ज्या 500 किंवा त्या दरम्यानच्या लोकवस्तीची जे छोटे छोटे पाडे तर त्यांना पण चांगल्या रस्त्याने जोडलं जावं. दुसरं तिथं ज्या आरोग्य सुविधा आहेत त्या आरोग्य सुविधा चांगल्या दिल्या जाव्यात, ही माझी या निमित्तानं मी मागणी करतो. आणि आदिवासींच्या बाबतीत बोलायचं झालं तर आदिवासींचं संरक्षण करणं हे बाबासाहेबांनी जसं घटनेनुसार त्यांना संरक्षण दिलं आहे तसं सरकारची पण जबाबदारी आहे का त्यांचं संरक्षण करावं. त्यांच्यामध्ये जे बोगस घुसखोरी होती आहे तर ती घुसखोरी होऊ दिली नाही पाहिजे. त्यांच्या ज्या काही अधिसंख्य पदाच्या जागा भरायच्या त्या त्यांना दिला पाहिजेत. पेसा क्षेत्रातील जी भरती आहे ती पूर्णत्वाला नेली पाहिजे. जे पेसा क्षेत्रामधील आधी जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ज्या पोरांना मानधन तत्वावरती रोजगार दिला आहे, नोकरी दिली आहे, तर ती त्यांना कायम केलं पाहिजे. आणि आदिवासी बांधवांचं संरक्षण सरकारनं केलं पाहिजे. सरकारनं त्यासाठी खास उपाययोजना राबवल्या पाहिजे. या साऱ्या मागण्या मी या सरकारकडं या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्तानं करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे AKLgavkari@gmail.com.